निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतलेली होती. मुंडेंसोबत वाल्मिक कराड सुद्धा सोबत होता. मुंडेंनीच कराडची ओळख करून दिली होती. मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अंजली दमानिया उद्या मुख्यमंत्र्यांना पुरावे पाठवून मोठा खुलासा करणार, तर येत्या शुक्रवारी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका. मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी हवेत? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल. कुस्ती स्पर्धेत अशा प्रकारे पंचांना मारहाण करणं योग्य नाही. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. कालच्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली भूमिका. नवी मुंबईतल्या वाशीमध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार. तब्बल 11 वर्षांनंतर नाईकांच्या जनता दरबाराला सुरुवात. राज्यभरातील कंत्राटदारांची विविध भागातील तब्बल 92,000 कोटींहून अधिकची बिलं रखडली. पैसे न मिळाल्यास येत्या 5 फेब्रुवारीपासून कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा. मंत्रालयात फेस डिटेक्शन यंत्रणेशिवाय प्रवेश नाही. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवेशासाठी रांगा. बिनकामाची गर्दी आजपासून बंद. विरोधकांकडून लोकसभेत जोरदार घोषणाबाजी. महाकुंभामधील चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून घातला गदारोळ. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी. स्पर्धेतल्या यशानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन.